कुंकू 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 घ्या कोणी काळा 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 कुंकू घ्या हे आहा वाचा रे मनकरावाली सावध होनी भजनी लागा देवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची करोनी उचित हो करोनी उचित प्रेम घाली हृदया शेजारणीनं बरं नाही केलं ग भैया काय बरं नाही केलं आपल्या शेजारणीनं माहितीये आणि मला पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं संत महात्मे म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतोय हरिपाठाला जा कीर्तनाला जा भजनाला जा एवढंही सांगून जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरती शेवटी बा काळ बांधून नेल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल पिंगळा 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 महाद्वारी भले बोलत दिखा पिंगळा महाद्वारी म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाचं जरा अनुकरण करा कारण का तर संत महात्मे हे आपल्याला नेहमी चांगलाच मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात म्हणून तुकोबाराय म्हणतात भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान जीवनामध्ये जरा समाधान म्हणायला शिका आणि कितीही जरी दुःख वाटायला आलं तरी मनामध्ये कुठल्याही गोष्टीचं दुःख घ्यायचं नाही अभंगाचे दुसरे चरण म्हणून
सारे रे गरे सा सारे रे गरे 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 सा सारे गरे गप्पा गप्पा धा पद सा 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 पप्पा गरे रे सा 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 पप्पा गरे रे सा 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 पप्पा गरे रे सा हां हां रे गरे 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 सारे रे सारे रे सारे रे सारे रे सारे पद सारे ग रे गरे सा सा ग गरे सा गरे पद सारे ग रे गरे सा मना बागो बिंदु बेळो बेळा मना बागो बिंदु बेळा बेळा हो मनोनिया मनी आ मनोनये तू हो मनोनिया मनी मानी मनोनये मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा. तुकोबरे म्हणतात जीवन जगत असताना कितीही जरी दुःख आपल्या वाट्याला आलं तरी कुठल्याही गोष्टीचं दुःख मनामध्ये बाळगायचं नाही. तर कितीही जरी संकट आलं तरी म्हणावा गोविंद वेळोवेळा. वेळोवेळी तुम्हाला मला प्रत्येकाला भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय. कारण का तर प्रत्येक संकटामधून वाचवणारा आहे तो आपल्याला भगवान परमात्मा. आणि म्हणून संत महात्मे सांगतात ज्या कलियुगामध्ये आपण हा नरदेह घेऊन जन्माला आलो, इथे आल्यानंतर धन पैसा संपत्ती याला सर्वस्व मानू नका. आणि धन पैसा संपत्ती म्हणजे सर्वस्व नाहीये बरं. काही काही लोक बघा सुंदर असा नरदेह दिलाय, कमल मुख हरी भजनको दिया. या मुखाने तुम्हाला मला प्रत्येकाला भगवान परमात्म्याचं चिंतन करायचंय. काही काही लोक विनाकारण वायफळ बडबड करतात. विनाकारण वायफळ बडबड करायची नाही. ज्ञानोबाराय म्हणतात या तोंडाने बोलायचंय ना साचा आणि मबाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. खरं बोला, चांगलं बोला, प्रेमाचं बोला, गोड बोला, वायफळ बडबड करू नका. आता विनाकारण बडबड जर केली तर काय होते एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावामध्ये एक सासरा, एक जावई आणि एक मुलगी तिघे जण रस्त्यानं चालले होते. लक्षात आलं ना? सासरा, जावई आणि मुलगी तिघे जण रस्त्यानं चालले होते. पूर्वीच्या काळी गाड्या नव्हत्या. शेतकऱ्याच्या शेतामधून रस्ता काढत काढत लोक प्रवास करायचे. आता सकाळच्या वेळेला चाललेलं असताना एक टाइमपास म्हणून तो सासरा जावयाला म्हटला राहू द्या राहू द्या राहू द्या. सासरा जावयाला म्हटले जावई बापू या शेतकऱ्याची ज्वारी एवढी चांगली आली, शेती एवढी चांगली आली, तुम्हाला काय वाटतं याच्या शेतामध्ये किती पोते ज्वारी होईल? जावई म्हटला सासरे बुवा एवढं शेत चांगलं, एवढी ज्वारी चांगली आहे, मला असं वाटतं या शेतामध्ये ना 20 पोते ज्वारी होईल. सासरा म्हटला काय बोलता जावई, अहो एवढं शेत चांगलं आलंय, मोत्यासारखी कणसं आलीत, या शेतामध्ये ना 30 पोते ज्वारी होईल. आता जावई म्हणतो 20 पोते आणि सासरा म्हणतो लक्ष आहे ना तुमचं 30 पोते. दोघांचं एकदम कडाकाचं भांडण जमलं. त्या शेतीशी काहीच संबंध नाही. आता जावई म्हणायचा सासरी बुवा 20 पोत्याला एकही पोतं वर होणार नाही. आणि सासरा म्हणायचा जावई बापू 30 पोत्याला एकही पोतं कमी होणार नाही. शेवटी जावयाला असा राग आला. जावई म्हटला मामनजी शेवटचं सांगतो या शेतामध्ये 20च पोते ज्वारी होईल. सासरा म्हटला जावई बापू तुम्ही कितीही जरी बोलले ना या शेतामध्ये 30च पोती ज्वारी होईल. असं म्हटल्यावर जावयाला असा राग आला. रागाच्या भरात जावई असा पळत गेला. आपला सासरा एकदाच उचलला जमिनीवर आपटून दिला आणि त्याच्या छातीवर बसला.
आणि त्याला सांगितलं, सासरे बुवा मी तुमच्या छातीवर बसलोय, आता तरी सांगा या शेतामध्ये 20 पोते ज्वारी होईल? सासऱ्यानं सांगितलं, जावई बापू तुम्ही माझ्या छातीवर बसलात, माझा जीव गेला तरी चालेल, पण या शेतामध्ये ना 30 पोते ज्वारी होईल. आता छातीवर बसूनही सासरा ऐकत नाही. शेवटी तो जावई त्याला बसल्या बसल्या असा त्याच्या दोन्ही दंडाला पकडलं, असा त्याला उचलायचा, आपटायचा, म्हणा 20 पोते होईल, म्हणा 20 पोते होईल. पण जावई सासरा म्हटला, कितीही जरी आपटलं तरी 30 पोते होईल. अक्षरशः उचलून आपटून त्या सासऱ्याच्या पाठीतून रक्त निघायला लागलं. मुलगी गंमत बघते, इकडे नवरा इकडे बाप, दोघांचं कडाक्याचं भांडण जमलंय. कोणाच्या बाजूने बोलावं? बापाची पाठीची अवस्था बघितली, रक्त निघालेलं बघितलं, मुलगी पळत गेली, म्हटली, बाबा अहो तुमच्या जावयानं तुमची पाठ आपटून घासून सगळी पाठ लाल केली, अहो जाऊ द्या की बाबा, म्हणा की शेतामध्ये 20 पोती ज्वारी होईल. त्या मुलीचं नाव होतं वसू. तो बाप म्हटला, अगं वसू माझी पाठ किती बी घासू, पण 10 पोत्याची कळ कशी काय सोसू. आता शेत कोणाचं, भांडण कोणाची काही गरज आहे का? म्हणजे याला म्हणतात वायफळ बडबड करणं. विनाकारण कुठेतरी बडबड केली तर तुम्हाला मार खावा लागेल. म्हणून संत महात्मे म्हणतात, तुम्हाला बोलायचंय ना, बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, बोले तैसा बोले, 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 जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, बोले तैसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले. इतकं गोड बोला की आपल्या गोड बोलण्यामुळे पांडुरंग परमात्म्याने डोलावं. इतकं माणसाचं बोलणं गोड असावं म्हणून तुकोबाराय म्हणतात, म्हणून या मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आता ऐका, दुःखामध्ये जर देवाचं चिंतन केलं तर माझा भगवान परमात्मा भक्तावरचं संकट कसं दूर करतो. ऐका, ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त नामदेवरायांची दासी जणी म्हणून नामदेवरायांच्या घरामध्ये 14 माणसांची प्रामाणिकपणे सेवा करायची. कपडे धुणं, भांडी घासणं, झाडलोट करणं, सगळी कामं करून झाली का रात्रीच्या वेळेला घरातली सगळी माणसं झोपली की सकाळी प्रत्येकाला ताजी ताजी भाकर मिळाली पाहिजे, याच्याकरता माझी जणी रात्रभर जात्यावर दळण दळायची. बरं, दळण दळताना नुसती दळण दळत नव्हती, तर महिला मंडळ सुंदर ओव्या सुद्धा म्हणायची. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, सासवानी सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. आणि ओव्या म्हणता म्हणता एक कडवं झालं की काय म्हणायची, ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला. त्या विठ्ठलाला साकडं पडायचं की अरे माझी जणी दिवसभर कामं करून दमते, रात्रीच्या वेळेला मला हाक मारते, ए रे बा विठ्ठला, मग मीही जणी करता गेलं पाहिजे. म्हणून रात्रीच्या वेळेला महाद्वाराचं दार बंद झालं का देवानेही धावत पळत जावं आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागावं. एक दिवस देव आले, जनाबाई आणि देव दोघ जण जात्यावर दळण दळत होते. दळण खूप होतं. दळण दळता दळता देवाला खूप घाम आला, म्हणून देवानं आपल्या गळ्यातले सगळे दागिने काढले आणि जनाबाईच्या मांडीखाली ठेवले. आता दोघं जण छान दळण दळतायत, गप्पा मारतायत. दळण दळता दळता पहाटेचे 4 वाजले, देवाला कळालंच नाही. तिकडे वारकरी मंडळी मंदिरामध्ये आली आणि वारकऱ्यांनी आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वैष्णवांचा
वारकऱ्याने आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात शमय पातला. उठा म्हटल्याबरोबर देवाची गडबड झाली. देवानं विचार केला की अरे वारकरी मंडळी गरुड खांबापर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, एकदा का दार उघडलं मी जर रावळात नसेल. उठा म्हटल्याबरोबर देव गडबडीनं उठले आणि गळ्यामध्ये दागिने घालायचे सोडून जनाबाईची गोधडीच गळ्यात घातली, देव पळत सुटले. जनाबाई म्हणते देवा देवा. देव म्हटले आता काही बोलू नको, मला जाऊ दे. देव पळत गेले, विटेवर जाऊन उभे राहिले. उभे राहिल्याबरोबर देवाच्या लक्षात आलं की अरे दागिने एवढे जोड झाले कसे काय. खाली वाकून बघितले तर गोधडी. आता म्हणे माझंही खरं नाही, जणीचंही खरं नाही. गळ्यातली गोधडी बाजूला काढून फेकली. तेवढ्यात पुजाऱ्यांनी दार उघडलं. दार उघडल्याबरोबर एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं देवाच्या गळ्याकडे. देवाच्या गळ्यामध्ये एकही दागिना नव्हता. चोरी झाली, चोरी झाली, सगळीकडे आरडाओरडा झाला. आणि तेवढ्यात एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं त्या गोधडीकडे. 100% कुणीतरी चोर मंदिरामध्ये आला, तोंड लपून आला, दागिने सापडले म्हणून गोधडी टाकून निघून गेला. ती गोधडी कुणाची आहे सगळ्या पंढरपुरातून फिरवली. एका बाईनं सांगितलं 100% जणीचीच आहे. जनाबाईच्या रूमची झडती घेतली. जनाबाईच्या रूम मध्ये देवाचे सगळे दागिने सापडले. तिथल्या राजानं फरमान सोडलं, आत्ताच्या आत्ता हिला सुळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सूळ रोवण्यात आला. धरून बांधून जनाबाईला सुळाकडे चालवलं होतं. तिच्या विरोधातल्या बायका म्हणायच्या जणी लाज वाटत नाही तुला, अगं विठ्ठलाचं चिंतन करते, तुझ्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतायत म्हणते आणि रात्री त्याच विठ्ठलाच्या चोऱ्या करते, जने लाज कुठं सोडली ग. मनातल्या मनात जनाबाई म्हणते विठ्ठला तू स्वतःहून माझ्या घरी आलास, तुझे दागिने तू विसरून गेलास आणि माझी गोधडी तू घेऊन गेलास, याच्यामध्ये माझी चुकी काय रे विठ्ठला. असा का रे विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरोनी गेलासी देवा. वाकड नेली तू खांद्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दासी जनीचा तू माय बाप. तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप, कुठे गेली तुझी जादूगिरी. आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात. जनाबाई म्हणते देवा याच्यामध्ये माझी चुकी काय रे. धरून बांधून जनाबाईला सुळापर्यंत नेलं. जनाबाईला सुळावर चढवलं. तो चमत्कार घडला. सुळाचे त्या झाले पाणी पाणी. त्या सुळाचं पाणी झालं, त्याच्यातून पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. देवाला बघितलं. जनाबाई पळत गेली, चरणाजवळ रडू लागली. देवानं सांगितलं जने उठ, तू माझी भक्त आहेस. अगं तुझ्यावर इतका मोठा चोरीचा आळ आला पण तू कुणाही समोर माझं नाव सांगितलं नाही ग. तुला सुळावर देण्यापर्यंतची शिक्षा झाली. तिथे जर आपल्यातली कुणी जर जना असते ना, सुळावर द्यायच्या वेळेला तरी पटकन म्हटली असते मी नव्हते मंदिरात गेले, देव माझ्या घरी आला होता. पण जने इतकं मोठं संकट तुझ्यावर आलं पण तू कुणाही समोर माझं नाव न घेता मनातल्या मनात तू फक्त माझं विठ्ठल विठ्ठल असं चिंतन केल्यामुळे जने मला तुझ्यावरचं संकट दूर करावं लागलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात म्हणावा गोविंदू. कितीही जरी दुःख वाटायला आलं ना, मनातल्या मनात गोविंदाचं चिंतन जीवनामध्ये कधी सोडायचं नाही. कारण का तर तो भगवान परमात्मा तुम्हाला मला प्रत्येकाला वाचवणार आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणी आपल्याला वाचवणारा नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात जो भगवान परमात्मा आपल्याला वाचवणार आहे तो कुठे राहतो. जंबू या दीपा माझी एक पंढरी